मुंबईच्या महापौर पदाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कुठलीही चर्चा नाही, उद्धव ठाकरे यांची माहिती। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपसाठी सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा होती। काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार होणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच काँग्रेस आपली भूमिका मांडणार आहे। ठाण्यामधल्या जांभळी नाका परिसरामध्ये बॅनरबाजी करत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला। शीळ ते वडवली, भाजपा वाढवली असा बॅनरवरती उल्लेख आहे। ठाण्यामध्ये भाजपची ताकद वाढल्याचा बॅनरमधून दावा होतोय। भिवंडी महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्यात। काँग्रेसनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला संपर्क केल्याची माहिती आहे। दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। भिवंडी शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरामध्ये काल रात्री झालेल्या राड्याच्या नंतर आज तणावपूर्ण शांतता आहे। निवडणुकीपासून सुरू झालेला प्रकार थांबवा, परिसरामधल्या नागरिकांकडून ही भावना व्यक्त होतीये। भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा निषेध करण्यात आला होता। यासाठी प्रभाग क्रमांक 1 मधली दुकानं बंद ठेवणार आहोत। माजी महापौर विलास पाटील आणि भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या गटांमध्ये ही तुंबळ हाणामारी देखील झाली आहे। मुंबईमधल्या सुशिक्षित आणि उच्चभ्रू मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे। कुलाबा प्रभागामध्ये नोटाला सर्वाधिक मतदान झालंय, तर शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला पश्चिम यासारख्या मागास भागामध्ये देखील नोटाला मत मिळालेलं आहे। मात्र या ठिकाणी सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.